फुलतं ना किंवा विस्तारतं ते निसर्गात क्रमाने विस्तारतं, तसं त्याला विस्तारायचं असतं. आणि म्हणून सारख्याच जेव्हा ऐतिहासिक भूमिका यायला लागल्या तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की अरे आपल्याला इतरही चित्रपट निघत आहेत, सामाजिक भूमिका आहेत, इतर अनेक प्रकारच्या भूमिका आहेत, त्यामध्येही काम केलं पाहिजे. आणि मात्र त्यामध्ये काम करताना प्रत्येक वेळी दिग्दर्शक बदलत गेला, भालजींचं स्कूल बदलत गेलं, काळ बदलत गेला, काळानुसार बोलण्याची पद्धत बदलत गेली. एवढंच नाही तर रेकॉर्डिंग, शूटिंगची तंत्र आणि कॅमेरे या सगळ्यामध्ये बदल होत गेले. आणि उत्तम आणि विनम्र निगर्वी कलाकाराचं लक्षण हेच असतं की तो यातली प्रत्येक गोष्ट मनापासून स्वीकारतो, मनापासून शिकतो. आणि सूर्यकांतजींना तो नादच होता. त्यामुळे सूर्यकांतजी प्रत्येक गोष्ट शिकत गेले. आणि म्हणून मग त्यांचे त्यानंतर आलेले मग ते कॉलेज स्टुडंट असू दे किंवा एखादा कुटुंब वत्सल प्रियकर प्रेयसी असू दे, खलनायक असू दे, या सगळ्या भूमिका त्यांनी उत्तमरित्या केल्या. क्रांतिकारिकाची भूमिका असेल, अनेक प्रकारच्या भूमिका त्यांनी उत्तमरित्या केल्या. याचं कारण हा माणूस अखेरपर्यंत विद्यार्थी म्हणूनच राहिला, तो शिकतच राहिला. पुढच्या गीताकडे बोलूया आपण. पुढचं गीत आहे ज्योतिबाचा नवस या चित्रपटामधलं. पल्लवी यांच्याकडे.